तर रायगडच्या पोलादपूरमधील कुडपण गावाला पर्यटनाचा ब दर्जा देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या। ब दर्जासाठी आमदार प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुडपण गावाची पाहणी करण्यात आली। कुडपण गावाला निसर्गाचं वरदान लाभलंय। या गावाला ऐतिहासिक वारसाही आहे। नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा शेलार मामा यांचं हे मूळ गाव आहे। यासोबत स्वतंत्र भारताचे पहिले महावीर चक्र विजेते सुभेदार मेजर कृष्णाजी सयाजी सोनावणे यांचं कुडपण गाव आहे। लवकरच कुडपणचा पर्यटन दर्जा उंचावून तिथं मोठ्या सुविधा उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जाते। हा शेलार मामांचं जन्मस्थ गाव असल्यामुळं 13वी पिढी आतापर्यंत चाललेली आहे आणि माझ्या नातवाची 15वी पिढी असा हा शेलार मामांचा गाव ऐतिहासिक आहे, भौगोलिक आहे, पण त्याची परंपरा जे काय आतापर्यंत जर इतिहास बघायला गेलं तर तो कुठेतरी दडलेला होता आणि आता आमच्या गुरु गणेशनाथ अरविंदनाथ महाराजांनी तो इतिहास पुढे काढला। हा शेलार मामांचा जन्मस्थ गाव असल्यामुळं ह्या गावाचा किंवा ह्याचा किती डोंगर भाग असला तरी इथं जे समाधान वाटतं आम्हाला ग्रामस्थांना किंवा आलेल्या पर्यटनांना, ते पर्यटनाचं आम्हाला सांगतात की हे कुडपण जरी समजा डोंगर भाग असला तरी इथं हवामान, इथं राहणं, इथं वागणं, इथं पाण्याची सोय, काही थोडं दिवस पाण्याची सोय अभिव्यक्ती नव्हती, तीही पाण्याची सोय व्हावी अशी आमची इच्छा आहे। आणखीन जे काय दळणवळण जे काय थोडासा त्रुटी राहिले तेही आमच्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे। की जसा रोड असेल किंवा छोट्या मोठ्या सुविधा असतील, या सुविधांपासून आपला तरुण वंचित राहतोय, आपला ग्रामस्थ वंचित राहतोय। आणि आता कुठेतरी आपले गावचे सरपंच सचिन चिकणे दादा यांनी कुठेतरी थोडीशी वाटचाल केली, कुठेतरी दिशा दिले आणि ती दिशा दिली, आम्हाला कुठेतरी ऊर्जा आली। त्यांच्या प्रयत्नातून जे आता आपल्याला जो दर्जा मिळणार आहे किंवा आपल्याला खुद्द मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलंय असं आमच्या कानावर आहे आणि जर असा दर्जा मिळत असेल तर आम्हाला खूप आनंद आहे। शेलार मामांची जी समाधी आहे, शेलार मामांची समाधी भव्य दिव्य बनवावी अशी आमची इच्छा आहे। तर शासनाने त्याच्याकडे पण एक लक्ष द्यावं। असं भव्य दिव्य समाधीस्थळ बनावं जिथे पर्यटक येतील तर त्यांना राहण्यासाठी तिथे एखादं हॉस्टेल पाहिजे किंवा त्यांना तिथे सुविधा चांगल्या पाहिजे। प्लस तिथे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे व्यवस्थित पायवाटा किंवा व्यवस्थित सुशोभीकरण करणं, कारण की ते वाटलं पाहिजे की आपल्या शेलार मामांची समाधी आहे, तर अशा पद्धतीने ते भव्य दिव्य समाधीस्थळ झालं पाहिजे। पर्यटक लोक येतात, त्यांना असे फिरायला येतात, इकडे आले तर मी इथे पॉइंटला असते कधी कधी रेंजमध्ये, तर त्यांना मी सांगते की आमच्या इथे फिरायला भरपूर आहे, धबधबा चांगला आहे बघण्यासारखं, तर तुम्ही येत राहा। त्यांचा ते लोक बोलतात की आम्हाला राहण्याची किंवा खाण्यापिण्याची किंवा बाथरूमला जाण्याची सोय नाही, तर मी स्वतः माझ्या घरी किंवा गावातल्या घरी पण मी घेऊन जाते, त्यांना खाण्याची चहा पाण्याची सोय करते।